जय हिंद एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन भालेराव, एसएम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर नाशिकमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून एसपीआय त्याच्यानंतर जीएसपीआय बद्दल जे नोटिफिकेशन आहे ते तुमचं मिस होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा जो टॉपिक आहे तो एक खास विषयावरती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण मला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधले जे स्टुडंट आहेत ते फॉर्म भरत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्मसाठी भरण्यासाठी काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो आहे की एसपीआय त्याच्यानंतर जीएसपीआय, एसपीआय त्याच्यानंतर जीएसपीआयचं प्रिपरेशन कसं करायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरेचसे जण फोन सुद्धा करता, कमेंट सुद्धा करता, त्याच्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट वरती असणारं प्रेम सुद्धा दिसून येते. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय आहे की विशेष म्हणजे एसपीआय ची परीक्षेची तयारी कशी करायची आहे की हाऊ टू क्रॅक एसपीआय एंट्रन्स एक्झाम आणि जीएसपीआय एंट्रन्स एक्झाम. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे की एसपीआय आणि जीएसपीआयचा पेपर हा सारखाच आहे, त्याच्यानंतर त्याचा सिलेबस सुद्धा सारखाच आहे. त्याच्यामुळे एसपीआयचा अभ्यासक्रम वेगळा आहे, त्याच्यानंतर जीएसपीआयचा अभ्यासक्रम वेगळा आहे असं मुळीच नाहीये. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एसपीआय आणि जीएसपीआयचा पेपर हा किती मार्काचा आहे तर टोटल हा 600 मार्काचा पेपर आहे. म्हणजे 600 मार्कासाठी तुमची परीक्षा गव्हर्नमेंट कंडक्ट करतं. त्याच्यामध्ये काय आहे की हा जो पेपर आहे तो 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला आहे मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर आहे दुसरा आहे गॅट. पार्ट ए आहे मॅथमॅटिक्स, पार्ट बी आहे तुमचा गॅट. आता मॅथमॅटिक्स किती मार्कासाठी आहे तर मॅथमॅटिक्स जे आहे ते 300 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर गॅट किती मार्कासाठी आहे तर गॅट सुद्धा 300 मार्क्ससाठी आहे. तर मॅथमॅटिक्स मध्ये काय आहे आणि गॅट मध्ये काय आहे. आता बघा गॅटचा फुल फॉर्म काय आहे तर गॅट म्हणजे काय, जनरल एबिलिटी टेस्ट. याच्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट येतात, तुमचं करंट अफेअर्स असेल, त्याच्यानंतर हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इंग्लिश असेल, हे सब्जेक्ट जे आहेत ते गॅट मध्ये येतात. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स मध्ये आता मॅथमॅटिक्सचा अभ्यास कसा करायचा आहे की हाऊ टू क्रॅक एसपीआय एंट्रन्स एक्झाम आणि मॅथ मध्ये आपण जास्तीत जास्त किती मार्काचा स्कोर केला पाहिजे. आता बघा मॅथमॅटिक्सचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये जो सिलेबस आहे, जेव्हा नोटिफिकेशन आउट झालेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की 8, 9, 10 स्टँडर्डचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन्ही पण बोर्ड मिक्सअप आहेत, सीबीएसई बोर्ड आहे त्याच्यानंतर स्टेट बोर्ड आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सीबीएसई चे सुद्धा बुक्स रीड करायचे आहेत, त्याच्यानंतर स्टेट बोर्डचे सुद्धा बुक्स रीड करायचे आहेत. तर मॅथमॅटिक्सचा स्टडी करताना काय आहे की फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं विद्यार्थी मित्रांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला रूट सर्च करायचा आहे. 8 मध्ये काय आहे, 9th मध्ये काय आहे, 10th मध्ये काय आहे, म्हणजे बेस पासून ते टॉप पर्यंत, बेस पासून ते टॉप पर्यंत याच्यामध्ये आपल्याला सखोल ती कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली पाहिजे. त्याच्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला एमसीक्यूचा सराव करायचा आहे. जेवढाही तुम्ही एमसीक्यू ची प्रॅक्टिस कराल विद्यार्थी मित्रांनो, तेवढा तुमचा स्कोर वाढण्याची जास्त दाट शक्यता आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मॅथमॅटिक्सचा स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर आहे गॅट. तर गॅट मध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी, करंट अफेअर्स. ओके. आता बघा इंग्लिशचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे गॅट मध्ये, तर इंग्लिश मध्ये काय आहे जास्तीत जास्त बघा, आता इंग्लिश मध्ये आपल्याला स्टडी करत असताना विद्यार्थी मित्रांनो अनसीन पॅसेजची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर ऍडमॉस असेल, फ्रेजेस असतील, त्याच्यानंतर अँटोनिम्स आहे, सिनोनिम्स आहे, याची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बेसिक ग्रामरची सुद्धा प्रिपरेशन करायची आहे. तर तुम्हाला याचा बराचसा सपोर्टिंग होऊन जातो, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश मध्ये सुद्धा चांगले छान मार्क्स येतात. त्याच्यानंतर हिस्ट्री, त्याच्यानंतर जिओग्राफी असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सीबीएसई बोर्ड असेल, त्याच्यानंतर स्टेट बोर्ड असेल, याचे सुद्धा तुम्हाला बुक्स जे आहेत ते बुक्स तुम्हाला रीड करायचे आहेत. आता नेक्स्ट कन्सेप्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे करंट अफेअर्स, की करंट अफेअर्सचं प्रिपरेशन कसं करायचं आहे. हा सगळ्यात मोठा इश्यू असतो. विद्यार्थी म्हणतात की सर ठीक आहे आम्ही 8, 9, 10 स्टँडर्डची बुक्स रीड करून घेऊ, परंतु करंट अफेअर्सचा इश्यू, बरोबर आहे की नाही. तर मग करंट अफेअर्सला काय करायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे आता सध्या एक्झामिनेशनचा पण फुल स्ट्रेस आहे, तरी तुम्हाला सक्सेस घेण्यासाठी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी सुद्धा करणं गरजेचं आहे. तर दररोज तुम्हाला 1 ते 2 मिनिटं किंवा 5-6 मिनिटांपर्यंत तुम्ही न्यूजपेपर रीड करायचा आहे. कुठलाही एखादा इंग्लिश न्यूजपेपर तुम्ही रीड करू शकता. त्याच्यामध्ये स्पोर्ट रिलेटेड काय न्यूज आहे, त्याच्यानंतर डिफेन्स रिलेटेड काय न्यूज आहे, ज्याचे तुम्हाला इम्पॉर्टन्स वाटतील त्या न्यूज तुम्ही त्या ठिकाणी कनेक्ट करायच्या आहे. जेणेकरून याचं जे बेनिफिट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचं बेनिफिट तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा होईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिटर्न एक्झामिनेशन मध्ये सुद्धा तुम्हाला याचा भरपूर हेल्प होईल. त्याच्यानंतर भरपूर तुम्हाला सपोर्टिंग मिळेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो अजून याच्यामध्ये आपल्याला जर अजून जास्तीत जास्त स्कोरिंग करायचं असेल तर मॅथ, त्याच्यानंतर इंग्लिश, त्याच्यानंतर करंट अफेअर्स सगळेच विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. तर आपण आजच्या व्हिडिओमधून हे सगळं डिटेल्स बघितलं की मॅथचं प्रिपरेशन कसं करायचं आहे, गॅटचं कसं करायचं आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्सचं सुद्धा प्रिपरेशन कसं करायचं आहे. हे प्रिपरेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून
सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपले पूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाईन क्लासेस सुद्धा असतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला क्लासेसमध्ये इंटरेस्ट असेल की नाही मला अजून एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायची आहे किंवा मला ऑनलाईन क्लासेस लावायचे आहेत किंवा मला अजून हेल्प हवी असेल तर खाली स्क्रीनवरती नंबर्स आहेत, त्या नंबर्सवरती तुम्ही मला फोन करू शकता. त्याच्यानंतर अजून डिफेन्स रिलेटेड कुठलंही नॉलेज तुम्हाला हवं असेल विद्यार्थी मित्रांनो, मग एसपीआय असेल, जीएसपी असेल, एनडीए असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरती सुद्धा जे नंबर्स आहेत त्याच्यावरती मला फोन करू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्झामिनेशन झाल्याच्या नंतर 1 महिना वेळ आहे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे 1 मंथची ऑफलाईन बॅच सुद्धा असते. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 17 तारखेचा पेपर संपल्याच्या नंतर लगेच 1 ते 2-3 दिवसामध्ये ही ऑफलाईनची बॅच स्टार्ट होणार आहे. त्याचे सुद्धा रजिस्ट्रेशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईनच्या बॅचेससाठी रजिस्ट्रेशन सुद्धा स्टार्ट झालेले आहे. तर तुम्हाला ऑफलाईन बॅचेससाठी जर यायचं असेल तर खाली स्क्रीनवरती नंबर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही मिस कॉल, मेसेज, त्याच्यानंतर कॉल सुद्धा करू शकता. तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्ही डन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे होतं की हाऊ टू क्रॅक एसपीआय एंट्रन्स एक्झाम, जीएसपीआय एक्झाम, त्याच्यानंतर परीक्षेची संपूर्ण तयारी. परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.